नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पाज किचनमध्ये। मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपली जी भारत-पाकिस्तान बॉर्डर आहे, वाघा बॉर्डर, त्याचा व्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर मैत्रिणींनो, आता मी इथे पोहोचलेले आहोत। जी आपली वाघा बॉर्डर आहे तिथे बघू शकता। तर तेथील हा व्ह्यू आहे। पंजाबमधील जे गोल्डन टेम्पल आहे तेथून थोड्याच अंतरावरती आपली वाघा बॉर्डर आहे। तिथे रिक्षा वगैरे करून यावं लागतं, थोड्या अंतरावरतीच आहे। तर इकडे बघू शकता, हे वाघा बॉर्डरवरती खूप मोठं स्टेडियम आहे आणि ते पोहोचण्याच्या अगोदर एक गेट पडतं। त्या गेटवरती सर्वांचं चेकिंग केलं जातं। चेकिंग केल्याशिवाय अजिबात आतमध्ये येऊ देत नाहीत, तर पूर्णपणे चेकिंग केलं जातं। तर इथे बघू शकता, जे आपले BSFचे जवान कार्यरत आहेत इथे, तर ते सर्वात अगोदर सर्वांना इथे सूचना देतात। स्वास्थ्य यानी मेडिकल संबंधित कोई भी समस्या होती है तो जल्द से जल्द BSF कार्मिकों को सूचित करें। कृपया ध्यान दें, किसी भी इमरजेंसी में, किसी भी आपातकालीन स्थिति में स्टेडियम से बाहर निकलने के लिए स्टेडियम के मुख्य द्वार, स्वर्ण द्वार पर स्टेडियम में स्थित एग्जिट वे का उपयोग करें। साथ ही BSF कार्मिकों द्वारा दिए जा रहे दिशा निर्देशों का पालन करें, BSF का सहयोग करें। धन्यवाद। वाघा बॉर्डर स्टेडियमचं जे मुख्य द्वार आहे ते स्वर्ण जयंती द्वार आहे। तर तेथूनच एंट्री केली जाते। तर याच्यानंतर इकडे बघू शकता, जे आपले BSFचे जे वीर जवान आहेत सर्व, तर ते दिवस रात्र इथं कार्यरत असतात। डोळ्यामध्ये अगदी तेल टाकून असे आपली जी ड्युटी आहे ते बजावत असतात आणि आपल्या सर्वांचं रक्षण यांच्यामुळे होते। कारण संपूर्ण आपल्या भारत देशाची जी बॉर्डर आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या बॉर्डर आहेत। तर तिथे आपले जे सर्व वीर जवान जे आहेत, आर्मीमधले असू देत, इंडियन नेव्हीमधले असू देत, एअरफोर्स, BSF, पोलीस, सर्वजण आपली जी ड्युटी आहे ती बजावत असतात। आपले जे जवान आहेत ते आपल्या पूर्ण फॅमिलीपासून दूर राहून रात्रंदिवस ड्युटी देत असतात आणि आपल्या सर्वांचे रक्षण करत असतात आणि त्यांच्यामुळेच आपण रात्रीची जी झोप आहे ती शांतीने घेत असतो। तर खरंच या सर्व ऑल दलातील जे वीर जवान आहेत आपले भारतातील, त्यांना माझा सॅल्यूट। भारत माता की जय, वंदे मातरम। तर अशा पद्धतीने इकडे बघू शकता, जो स्टेडियममधील परेडचा जो ग्राउंड आहे तो, आणि ही जी चिमुकले आहेत ही आपल्यापैकीच आहेत। त्या परेड ग्राउंडवरती सर्वजण आपला जो राष्ट्रध्वज आहे तो घेऊन फेऱ्या मारत आहेत। खूप छान वाटत होतं आणि खूप प्राऊड फील होत होतं। खरंच मला एक फौजी पत्नी असल्याचा खूप अभिमान आहे। मैत्रिणींनो, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत, कारण अक्षरशः या स्टेडियममध्ये जेव्हा आम्ही बसलो त्यावेळी अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं। खरंच खूप प्राऊड फील होत होतं आणि खूप छान वाटत होतं। असं एकदम आतून फिलिंग येत होती। खरंच खूप वीर जवानांना ना बघून खूप प्राऊड फील होत होतं। आणि इकडे बघू शकता, समोरच जी पाकिस्तानची लोक आहेत ते सुद्धा पलीकडच्या बाजूला बसलेले आहेत आणि इकडच्या साईडला आपली जी भारतातील लोक आहेत ती बसलेली आहेत। भरपूर टुरिस्ट आणि भरपूर असे वेगवेगळ्या देशातून आलेली लोक आहेत इथे। तर गर्दीसुद्धा तुम्ही बघू शकता। आणि स्टेडियममध्ये सर्वात अगोदर जे आपलं राष्ट्रगीत आहे ते इथे म्हटलं जातं आणि त्याच्यानंतरच जी वाघा बॉर्डर, अटारी बॉर्डर आहे तेथे जे परेड असतं ते सुरू होतं। तर या ठिकाणी मी तुम्हाला थोडीशी वाघा बॉर्डरची सुद्धा माहिती सांगणार आहे। वाघा बॉर्डर हे अमृतसरपासून 32 किलोमीटर लांब जी अटारी सीमा आहे तिथे हे आहे। म्हणून अटारी हे गाव आहे आणि या गावावरून इथे
अटारी वाघा बॉर्डर असं म्हटलं जातं. अटारी वाघा बॉर्डरवरती आपले BSFचे जवान कार्यरत आहेत. तर अटारी वाघा सीमा बॉर्डर भारत आणि पाकिस्तान दोन्हींच्या मध्ये आहे. ही आंतरराष्ट्रीय सीमा बिंदू आहे जी पंजाब राज्यातील अटारी गाव आहे तिथेही स्थित आहे. तर इथे दररोज संध्याकाळी सूर्य मावळण्यापूर्वी परेड केली जाते आणि आपल्या सर्व भारतीयांचा भारताचा जो राष्ट्रध्वज तिरंगा आहे, आपली आन बान शान, तो इथे फडकवला जातो. आणि हा जो तिरंगा आहे तो 110 मीटर लांबीचा 24 मीटर चौडाईचा आहे, ज्याचं वजन कमीत कमी 55 टन इतका आहे. आपला राष्ट्रध्वज एकता आणि गौरवाचं प्रतीक मानलं जातं. राष्ट्रीय भावनांचं उच्च प्रतीक आहे. तर इकडे बघू शकता जे स्टेडियम आहे तिथे परेडसुद्धा आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तर इथे सर्व पब्लिकमधून थोड्याशा मुली लेडीज इथे आलेल्या आहेत आणि इथले जे BSFचे जवान होते त्यांनी सर्वांना बोलवलं होतं की कुणाची इच्छा असेल तर तुम्ही इथे येऊन थोडासा एन्जॉय करू शकता. तर खूप छान फील होत होतं. तर आम्ही सर्वांनी खूप इथे एन्जॉय केला. हे सर्व परेड होण्याच्या अगोदरचं आहे. तर बघू शकता इतकं पब्लिक होतं, खूप छान वाटत होतं. मैत्रिणींनो, समोर बघू शकता जे पाकिस्तान बॉर्डर आहे पलीकडं आहे. तर इतक्या जवळून बघून ना खरंच खूप छान वाटत होतं आणि अक्षरशः इतकी छान परेड करतात ना. तर इथे परेडसुद्धा सुरू झालेली आहे. बघू शकता मी छोटे छोटे शूट केलेले आहेत पॉईंट येथील. सर्व काही यामध्ये मी शूट केलेलं नाही. तर ते तुम्ही इथे बघू शकता. जी BSFची लेडीज जवान आहेत त्यासुद्धा इथे कार्यरत आहेत. तर त्यांची इथे परेड आता सुरू होणार आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता. मैत्रिणींनो, आपल्या या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून चॅनलवरचे जे नवनवीन रोजचे व्हिडिओज अपलोड होतात ते तुम्हाला बघायला भेटतील. तर इकडे बघू शकता जे आपले जवान आहेत त्यांच्या हातामध्ये प्रत्येकाच्या आपला जो तिरंगा आहे तो आहे आणि तो सर्वजण इकडे फडकवतात. तर इकडे बघू शकता त्याचा व्ह्यू. आणि पलीकडे थोडीशीच पब्लिक आहे पाकिस्तानची आणि आपली जी पब्लिक आहे तेही तुम्ही बघू शकता. खरंच खूप आणि खूप प्राऊड फील होत होतं, खूप छान वाटत होतं. आणि ते समोर स्क्रीन आहे, या स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला सर्व बघायला भेटतं. तर याच्यानंतर मैत्रिणींनो, तुम्ही जर का पंजाबमध्ये आलात तर पंजाबमध्ये आल्याच्यानंतर गोल्डन टेम्पल, जालियावाला बाग हे तुम्ही सकाळी बघू शकता आणि संध्याकाळी 4 नंतर इकडे वाघा बॉर्डरवरती जी परेड आहे ती बघायला भेटते. तर तिथे तुम्ही 4 नंतर येऊ शकता आणि खूप छान असं सर्वांनी इथं आपलं जे परेड आहे ते दाखवलेलं आहे, बघू शकता. यानंतर जे डॉगी आहेत ते डॉगींचं सुद्धा इथे परेड आहे आणि इतकं छान असं प्रशिक्षण डॉगींना सुद्धा दिलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही डॉग परेडसुद्धा इथे झालं होतं आणि या ज्या आपल्या BSFच्या लेडीज जवान आहेत त्यांनीसुद्धा खूप छान केलं होतं. आणि या स्टेडियममध्ये बघू शकता इकडे समोरच जे पाकिस्तान आहे ते पलीकडच्या गेटच्या नंतर सुरू होतं आणि दोघांचेही परेड इकडे सुरू असतात. आपले भारताचे जे जवान आहेत ते इकडे परेड करतात आणि पलीकडे पाकिस्तानचे जे जवान आहेत ते परेड करतात. तर दोन्ही एका वेळी सुरू असतं. आणि जे राष्ट्रध्वज आहेत
अलीकडं आणि पलीकडे तर दोन्ही एकाच वेळी राष्ट्रध्वज जे आहेत ते उतरवले जातात. तर इकडे जो डॉगीचा परेड आहे तोही आता इथे सुरू होणार आहे, बघू शकता. तर अशा पद्धतीने ते खूप छान सर्व जवानांनी परेड केलं होतं. आणि यानंतर इकडे बघू शकता समोर भारत आणि पाकिस्तानचं जे हे गेट आहे ते आहे. पलीकड एकदम जवळून बघू शकता जे पाकिस्तानची लोक आहेत ती आहेत आणि या साईडला आपले जे भारतीय लोक आहेत ती आहेत. आणि दोन्ही बाजूने जे परेडची सांगता आहे ती एका वेळीच होते. तर इथे शेवटसुद्धा एकत्रच होतो, बघू शकता. आणि यानंतर जे गेट आहे ते सोबतच बंद केलं जातं, तेही तुम्ही बघू शकता. एकदम जवळून बघू शकता मैत्रिणींनो. खूप छान आणि खूप वाटलं इथं आल्याच्या नंतर. आणि खरं तर फौजी साहेबांचे खूप आभार की आम्हाला ही वाघा बॉर्डर त्यांनी दाखवली आणि खूप छान फिलिंग येत होती. तर हा होता आजचा छानसा छोटासा वाघा बॉर्डरवरती जो आम्ही शूट केला होता व्ह्यू, तो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तर तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक वेळ लाईक नक्की करा. आणि अजून एकदा सर्व वीर जवानांना माझा सॅल्यूट. आणि हे आपल्यासाठी खरोखरच देवदूत आहेत, देवापेक्षा कमी नाही आहेत. मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा एक वेळ नक्की भेट द्या. खूप छान आहे इथे बघण्यासाठी. आणि खरंच आपले जे वीर जवान रात्रंदिवस इथे आपली ड्युटी बजावत असतात आणि फक्त त्यांच्यामुळेच आज आपण सुरक्षित आपल्या घरामध्ये आहोत. तर चला असो, तर हा होता आजचा छानसा व्हिडिओ, तो मी तुमच्यासोबत शेअर केला. मैत्रिणींनो, चला तर मग भेटूयात अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.